श्री क्षेत्र भीमाशंकर आणि महागणपती रांजणगाव या 2 तीर्थक्षेत्रांदरम्यान वसलेला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आंबेगाव शिरूर मतदारसंघ आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी हे 2 शब्द एकमेकात गुंफले की विकासाचं पर्व सुरू होतं हे दिलीप वळसे पाटील यांना अचूक ठाऊक आहे। आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाशी आदरानं वागत त्यांचे प्रश्न समस्या व्यथा समजून घेऊन त्यावर अलगद फुंकर मारत दिलीपरावांनी विकास कामांचा डोंगरच उभा केला आहे। या मतदारसंघात फेरफटका मारताना या परिसराचा विकास कामांमुळे झालेला कायापालट नजरेत भरतो। हुतात्मा बाबू गेनू, अण्णासाहेब आवटे, सहकार महर्षी दत्तात्रय वळसे पाटील, किसनराव बाणखेले, बी.डी. काळे, बापूसाहेब थिटे, वसंतराव डावखरे, टी.एस. बोऱ्हाडे अशा दिग्गजांचा वारसा लाभलेला हा आंबेगाव शिरूरचा परिसर। निरगुडसर हे दिलीपरावांचं गाव। महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचं काम करत असताना दिलीप वळसे पाटील राज्यभरात फिरले। लोकांचे प्रश्न समस्या त्यांनी जाणून घेतल्या। त्याच अनुभवाच्या जोरावर कार्यकर्ता ते नेता हा एक एक टप्पा पार करत असताना त्यांनी आंबेगाव शिरूर मतदारसंघातील जनतेशी आपली नाळ घट्ट रोवली। कसलाही अभिनिवेश न बाळगता थेट सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायचं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि ते तडीस न्यायचे, लोकांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा। ही विकासाची पंचसूत्री म्हणजेच आंबेगाव शिरूर तालुक्यातील विकासाचा वळसे पॅटर्न। 1999 मध्ये मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जा, अर्थ व नियोजन अशा विविध खात्यांची मंत्रीपद भूषवताना आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवत राज्याला प्रगतीपथावर नेणारे दूरगामी निर्णय घेतले। त्यांच्या कार्यकाळात संगणक साक्षरता वाढवण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान मंडळाची म्हणजेच MKCL ची स्थापना झाली। राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढवल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संधी उपलब्ध करून दिल्या। ऊर्जा खातं सांभाळताना दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्र राज्याला वीज पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं। राज्यातील सर्व विभागांमध्ये समान दाबानं आणि पुरेशी वीज मिळावी यासाठी वीज निर्मिती क्षमता वाढवण्याबरोबरच वीज वितरणाचा पायाभूत आराखडा तयार केला। त्याची अंमलबजावणी आज तागायत सुरू आहे। अर्थमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिला सबलीकरण, आदिवासी बांधवांना कर्जमाफी, मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जातीमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली। पायाभूत सुविधा, वीज, सिंचन, रस्ते विकास, पर्यटन, तीर्थक्षेत्र विकास, क्रीडा विकास, दुग्ध व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव निधी उपलब्ध करून देत विकासाला गती देण्याचं मोलाचं काम केलं। देहू, आळंदी आणि पंढरपूर विकास आराखडा मंजूर करून त्याचं काम सुरू झालं आहे। यासाठी अर्थसंकल्पात 450 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। विधानसभेचं अध्यक्षपद सांभाळताना दिलीपरावांची समन्वयाची भूमिका विधिमंडळानं अनुभवली। या कालावधीत अनेक महत्त्वाचे कायदे संमत करण्यात आले। तसंच राज्याचे अनेक प्रश्न मार्गी लागले व सर्वसामान्यांना न्याय मिळाला। संपूर्ण विधिमंडळाचं संगणकीकरण त्यांनी केलं। त्यांच्याच प्रयत्नामुळे राज्याच्या विधिमंडळाचं थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर पाहू शकतो। त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये विधिमंडळाच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त डोळ्यांचं पारणं फेडणारा महाराष्ट्र विधानमंडळाचा अमृत महोत्सवी सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला। तत्कालीन महामहिम राष्ट्रपती सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील आणि देश विदेशातील मान्यवर त्यावेळी उपस्थित होते। हा सोहळा संपूर्ण राज्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला।
देश पातळीवर साखर उद्योगाची धुरा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऊस क्षेत्रात संशोधन करणारी संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष म्हणून ते आज यशस्वीरित्या सांभाळत आहेत. सिंचन सुविधा वाढवणं ही मूलभूत गरज होती. 1978 साली तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब यांनी डिंभे धरणाचं भूमिपूजन केलं. पुनर्वसनाचे प्रश्न आणि निधी अनुपलब्धता यामुळे ते काम रखडलं. 1990 साली दिलीप वळसे पाटील आमदार झाल्यानंतर यासाठी पाठपुरावा करून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला. 2000 साली धरणाचं काम पूर्ण झालं आणि तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटला. डिंभे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या कामांना गती दिली. घोड, वेळ, मीना आणि कुकडी या चारही नद्यांवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे त्यांनी बांधून घेतले. तर आदिवासी भागांमध्ये बुडीत बंधारे बांधले. कोंढवळ आणि पायरडोह तलावांची निर्मिती करण्यात आली. कलमोडी प्रकल्पाच्या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं आहे. याद्वारे खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. भीमाशंकर, रांजणगाव, मंचर या मोठ्या नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासोबतच याच वर्षात 60 गावातील नळ पाणी योजनांची जवळपास 37 कोटी रुपयांची कामं मंजूर करून त्यांची विविध पातळ्यांवर कामं सुरू आहे. ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना आणि जनतेला अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं यासाठी सहकार क्षेत्र मजबूत करण्यावर दिलीप वळसे पाटील यांनी भर दिला. शरद बँक आणि पुणे जिल्हा बँक यांच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय आणि स्वयंरोजगार यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य पुरवलं. या त्यांच्या प्रयत्नांमुळे आज परिसरातील शेतकरी राजा सुखावला आहे. कुठे वीज पंपामुळे खळाळणारं पाणी तर कुठे तुषार सिंचनामुळे उडणारे तुषार दिसतात. हिरवीगार शेत शिवार मन प्रसन्न करतात. हे सारं घडतंय ते दिलीपरावांच्या दूरदर्शी नियोजनामुळेच. नगदी पिकांबरोबर ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांनी भीमाशंकर साखर कारखान्याचं पाहिलेलं स्वप्न पुढे दिलीप वळसे पाटील यांनी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं. यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळण्याबरोबरच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. बळीराजाचं जीवनमान उंचावलं आहे. या कारखाना परिसरात भव्य शिक्षण संकुलही उभारण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबत पूरक उद्योग करावा. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय यासारखे व्यवसाय करावेत व त्यासाठी अर्थपुरवठा व्हावा म्हणून पुणे जिल्हा सहकारी बँक, शरद सहकारी बँक व इतर अनेक पतसंस्था यांच्या मार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध केलं. पुणे जिल्हा दूध संघाबरोबरच अनेक खासगी प्रक्रिया उद्योग उभे राहिले. तालुक्यातील या सर्व संस्थांमुळे जवळपास 6000 व्यक्तींना रोजगार प्राप्त झाला आहे. यामुळे दुग्ध व्यवसाय भरभराटीस आला आणि आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. हरित व धवल क्रांतीमुळे खेड्यातून शहराकडे नोकरी उद्योगासाठी जाणाऱ्या तरुणांचा कल कमी झाला असून त्यांना आता स्वतःच्या गावामध्येच रोजगार, स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. आंबेगाव शिरूर मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी मंचर येथे उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी केली. हे रुग्णालय डायलिसिस सेंटर, व्हेंटिलेटर, ICU अशा शहरी भागातील रुग्णालयांसारख्या विविध सुविधांनी युक्त आहे. यासोबतच तळेघर, मलठण, पाबळ येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचं काम पूर्ण होत आलं आहे. ग्रामीण रुग्णालयासोबतच मतदारसंघात सर्व दूर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रांचं जाळं उभारलं आहे. नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, सर्व रोग निदान शिबिर आणि कर्करोग तपासणीचं शिबिर आयोजित केल्यामुळे आंबेगाव शिरूर मतदारसंघातील लोकांना चांगला लाभ झाला आहे आणि लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. कुठल्याही परिसराचा विकास करण्यासाठी तिथे पायाभूत सोयी सुविधा मजबूत असणं गरजेचं असतं. दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्येक गावोगावी, वाडी वस्तीवर डांबरी रस्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे. बेल्हे ते शिक्रापूर व रांजणगाव ते नारायणगाव असे 379 कोटी रुपये खर्च करून टोल मुक्त रस्त्यांना मंजुरी मिळाली असून कामं प्रगतीपथावर आहेत. आदिवासी विभागामध्ये
डिंभे आहुपे रस्त्याचं 15 कोटी रुपये खर्च करून मजबूतीकरण करण्यात येणार आहे. घोड नदी, बेळ नदी, मीना नदी व कुकडी नदी या नद्यांवर सुपेधर, शिंदेवाडी, चास, जवळे, खडकी, नागापूर, केंदूर, मुखई, जांबूत, टाकळी हाजी इथे पुलांची उभारणी केली आहे. आंबेगाव शिरूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाबरोबर तिथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी दिलीप वळसे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आंबेगावातील अनेक मराठी शाळांचं नूतनीकरण त्यांनी केलं आहे. राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र अर्थात NCRDची नालंदा शाळा व इतर माध्यमिक शाळा, भीमाशंकर साखर कारखान्यामार्फत सुरू करण्यात आलेलं शैक्षणिक संकुल, आदिवासी आश्रमशाळा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा तसंच साहेबांच्या प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे घोडे गावातील माध्यमिक तंत्र विद्यालय, आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू झाली आहे. अवसरी खुर्द येथे शासकीय तंत्र निकेतनाबरोबरच शासकीय अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय उभं केल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व तांत्रिक शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचं नाव देश पातळीवर उज्ज्वल झालं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नागापूर येथे पोलीस आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचीही स्थापना केली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात 56 गावं आदिवासी क्षेत्रात येतात. या आदिवासी परिसरात बंधारे, पाझर तलाव, शिवकालीन टाक्यांची उभारणी केली. जलसंधारणाचे विविध यशस्वी प्रयोगही राबवले. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीची सुधारणा व्हावी म्हणून डोंगर उतारावरील जमिनी शासकीय खर्चानं सुधारून वहितीखाली आणण्यासाठी राज्यामध्ये पथदर्शी प्रयोग म्हणून पडकई योजना मंजूर करून घेतली. ही योजना आता राज्यभर लागू करण्यात आली आहे. एक स्त्री सक्षम झाली तर एक घर सुधारतं आणि एक घर सुधारलं तर आपोआपच समाज सुधारणा होते. या उक्तीप्रमाणे समाजाचा खरा विकास साधायचा असेल तर महिलांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे असं दिलीप वळसे पाटील नेहमी सांगतात. दिलीपराव यांच्या सुविद्य पत्नी किरणताई वळसे पाटील यांच्या आई वडिलांचं स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान असल्यानं त्यांच्याकडूनच सेवाभावाचा त्यांना वारसा मिळाला. किरणताईंच्या या सेवाभावी वृत्तीनं आणि सहकार्यानं अनुसया उन्नती केंद्राची व अनुसया पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. महिलांसाठी विविध प्रकारचं व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिलं जातं. महिला बचत गट आंबेगाव शिरूर तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये वीज बिलांचं वाटप करतात, तर बचत गटाद्वारे आदिवासी बहुल गावांमध्ये स्वस्त रेशन धान्य दुकानं चालवली जातात. त्यामुळे इथल्या महिलांना खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी असलेली सरकारी कार्यालय एका छत्राखाली आणण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून सर्व सुविधांयुक्त प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, न्यायालय इमारत या संकुलाची उभारणी केली, ज्यात सर्व विभागांची कार्यालये आहेत. तिथे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तिथेच निवासस्थानांची व्यवस्था केली आहे. घोडेगाव येथील पोलीस स्टेशन इमारत आणि सुसज्ज अशा पंचायत समिती इमारती आणि तांबडेमळा मंचर येथील ST बस आगाराची उभारणी केली आहे. अशा प्रकारे आंबेगाव शिरूर परिसरात त्यांनी पायाभूत सुविधांचं जणू जाळच विस्तारलं आहे. क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी यासाठी जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट इत्यादी सुविधांनी युक्त अशा मंचर येथील भव्य क्रीडा संकुलाची देखील उभारणी केली आहे. आंबेगाव शिरूर तालुक्यातील विद्युत प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी केंद्र आणि उपकेंद्रांचं जाळं तालुक्यात पसरवलं. काठापूर, कवठे येमाई, पिंपळगाव खडकी या ठिकाणी 132 kVA क्षमतेचं उपकेंद्र उभारलं, तर मुखई येथे 220 kVA क्षमता असलेल्या केंद्राची उभारणी सुरू आहे. तसंच 33/11 kVA क्षमतेच्या 15 वीज उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. कान्हूर मेसाई
आणि सोने सांगवी येथील नवीन उपकेंद्रांची स्थापना करण्याचं काम प्रस्तावित करण्यात आलं आहे. 30 जुलै 2014 रोजी माळीण या आदिवासी बहुल गावावर काळानं घाला घातला. एका रात्रीत या गावाचं होत्याचं नव्हतं झालं. आपल्या मतदारसंघातील हे गाव पुन्हा नव्यानं वसवलं जावं यासाठी साहेबांनी विशेष प्रयत्न केले. दुर्घटनाग्रस्तांच्या वारसांना जास्तीची मदत मिळवून दिली. 8 एकर जमिनीवर 67 घरकुलं उभारण्यात आली. नव्या माळीणमध्ये प्रशस्त रस्ते, शौचालय, पाणी पुरवठा योजना तसंच शाळा उभारून सर्व सोयी सुविधांनी युक्त माळीण गाव वसवण्यात आलं व तिथे स्मृती स्मारकही उभारलं. आपले नातलग गेल्याचं दुःख तर माळीणकरांना होतच. त्यांना आधार देत नवं आयुष्य देण्याचा साहेबांनी प्रयत्न केला. माळीणकरांसाठी एक आशेची नवी पहाट उजाडली ती दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळेच. माळीणच्या पुनर्जन्माचे तेच करते धरते ठरले. भीमाशंकराच्या कृपाछत्राखाली असलेल्या या आंबेगाव परिसराला खरंच शंकराचं वरदान लाभलंय. वळसे पाटील कुटुंब धार्मिक वृत्तीचं, त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांनी भीमाशंकर जवळील राजपूर येथे जवळपास 100 खोल्यांचे भक्त निवास उभे केले. तसेच भीमाशंकर विकास आराखडा मंजूर करून घेतला. आताही त्यांनी त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा ठेवला आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव गणपती विकासाबरोबरच टाकळी हाजी येथील मळगंगा देवी मंदिर परिसराचं सुशोभीकरण, झुलता पूल आणि भव्य सभागृह अशी विकास कामं भाविकांसाठी केली आहेत. आंबेगाव शिरूर तालुक्याचा पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा यासाठी दिलीप वळसे पाटील नेहमीच प्रयत्नशील आहेत. सामाजिक बांधिलकी या नात्यानं भीमाशंकर कारखाना व शरद बँक या संस्थांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. जनावरांसाठी चारा छावण्या, सामुदायिक विवाह सोहळे, आरोग्य शिबिर, युवा महोत्सव, करिअर मार्गदर्शन शिबिर, व्यायामशाळा उभारणी, जलसंधारण, नाला तलाव खोलीकरणाची कामही त्यांनी केली आहे. समाजकारण आणि राजकारण काय असतं ते दिलीप वळसे पाटील यांनी लहानपणापासूनच पाहिलं आहे. गेली 30 वर्ष ते स्वतः सक्रिय राजकारणात आहेत. सत्तेत असोत किंवा विरोधात, आमदार असो किंवा मंत्री, त्यांनी स्वतःच्या कामाची सुवर्ण मोहोर नेहमीच उमटवली आहे. लोकसेवेची कास त्यांनी कायम धरली आहे. म्हणून आज सुजलाम सुफलाम उभा राहिलेला आंबेगाव शिरूर मतदारसंघ तुम्हाला दिसत आहे. ध्येयासक्तीमुळे विकासाचा वळसे पॅटर्न आज राज्यभरात चर्चेत आहे. मॅन विथ व्हिजन अँड ऍक्शन ही उपाधी दिलीप वळसे पाटील यांना त्यामुळेच चपखलपणे बसते. एकोणीसशे 90 सालापासून आजपर्यंत सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याची कामगिरी जुन्नर आंबेगाव शिरूरच्या जनतेने केलेली आहे. वेगवेगळ्या पदावर काम करत असताना परिसरातल्या जनतेला विकास कामाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका मी ठेवलेली आहे. आज पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येत असताना मला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, सहकार्य आणि साथ हवी आहे ती तुम्ही द्याल असा माझा विश्वास आहे. तेव्हा मतदार बंधू भगिनींनो, येत्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष या महाआघाडीचे लोकप्रिय उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.